चला मुलांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये आलेले काही प्रश्न आपण घेऊयात पहा. यापूर्वी परीक्षेत आलेले काही प्रश्न घेऊयात पहा. प्रश्नाचा प्रकार काय आहे की गटाशी जुळणारे पद म्हणजेच काय की प्रश्नामध्ये 3 शब्द दिले जाणार आणि पर्याय दिले जाणार. तर प्रश्नामध्ये जे शब्द दिले त्याच्याशी जुळणारा शब्द आपल्याला पर्यायातला शोधून काढायचा आहे पहा. सोपं आहे. जर अभ्यास केला तर नक्कीच हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पहा पहिला प्रश्न काय दिला, मेंदू, फुफ्फुस, हृदय आणि खाली पर्याय दिलेत पहा 4. पर्याय 1 त्वचा, पर्याय 2 कान, पर्याय 3 जठर, पर्याय 4 डोळे. हा प्रश्न आलेला आहे शिष्यवृत्तीला 2020 साली. आता जर आपण बघितलं मेंदू, फुफ्फुस, हृदय हे सगळे शरीराच्या आतील इंद्रिय आहेत पहा, आंतरिंद्रिय आहेत. ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मग आंतरिंद्रिय याच्यात 4 पैकी कोणतं आहे ते शोधायचं. आता त्वचा आपल्याला दिसते पहा, कान दिसतोय, डोळे दिसते, हे बाह्य अवयव झाले. पण जठर हा एकमेव असा आहे की तो आंतरिंद्रिय आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलंय, जठर. म्हणजे आंतरिंद्रियाची जोडी लागणारी म्हणून काय उत्तर येणार आहे, जठर. प्रश्न दुसरा बघूया पहा आपण. हा 2023 ला प्रश्न विचारलेला आहे पहा. तबेला, खुराडे, गोठा. आता शब्द वाचल्यावर आपल्या लक्षात येते की हे घरदर्शक शब्द आहेत, हे की नाही, किंवा प्राण्यांचे निवारे आहेत. आता पहा तबेला, खुराडे, गोठा. आता खाली पण दिले तर सगळे निवाऱ्यांचेच नाव आहेत पहा. जाळे, पोळे, पागा, वारू. आता यातलं शोधणं जरा अवघड होऊन जातं. मग थोडासा विचार करायचा पहा. तबेला, खुराडे, गोठा ही कुणी तयार केलेली आहेत? प्राण्यांसाठी माणसाने तयार केलेली निवारे आहेत पहा, मानव निर्मित निवारे आहेत पहा. आता जाळी माणूस निर्माण करतो का? नाही, कोळी तयार करतो. पोळे कोण तयार करतं? मधमाशी तयार करते पहा. त्याच्यानंतर वारूळ कोण तयार करतं? मुंग्या तयार करतात पहा. आणि पागा म्हणजेच काय, किल्ल्यावर घोड्याला बांधण्यासाठी जी जागा केली जाते, जो निवारा बांधला जातो त्याला पागा म्हणतात पहा. किल्ल्यावर घोडे बांधण्याची जागा. मग ही माणसानेच तयार केली पहा. तबेला घोड्यासाठी तयार केलेला आहे. खुराडे कोंबड्यांसाठी तयार केलेले आहे. गोठा गाई म्हशी अशी जनावरं बांधण्यासाठी तयार केलेले आहेत. म्हणजे ही जी आहेत ही माणसाने तयार केलेली आहेत पहा. मग याच्याशी जुळणारा कोणता झाला पहा, पागा. हा सुद्धा माणसाने तयार केलेला आहे. हे बाकीचे सगळे प्राण्यांनी तयार केलेले स्वतःसाठी प्राण्यांनी तयार केलेले निवारे, आणि हे माणसांनी प्राण्यांसाठी केलेले निवारे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, पागा. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. शत्रू, दुश्मन, वैरी सगळे समानार्थी शब्द आहेत पहा. शत्रू, दुश्मन, वैरी एकच अर्थ होतो. हा प्रश्न आला 2022 ला. पर्याय दिलेत पहा. वपू, द्वेष, संगर, रिपू. आता याच्यातला शत्रू, दुश्मन, वैरी याच्याशी असणारा समानार्थी शब्द आहे पहा, रिपू. हा आपल्याला माहिती पाहिजे पहा. रिपू म्हणजे सुद्धा दुश्मनी किंवा वैरी किंवा शत्रू, त्याचा समानार्थी शब्द हा आहे पहा. म्हणजे याचं उत्तर काय येणार, रिपू. आता पुढे पहा चौथा प्रश्न. साखर, मीठ, धुण्याचा सोडा. हा प्रश्न आलेला आहे पहा 2021 साली. आता हे जर बघितलं तर हे पदार्थ जर पाण्यात घातली तर पाण्यामध्ये ती विरघळतात पूर्ण. म्हणजे विद्राव्य पदार्थ आहे ते, पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ आहेत. मग असंच आपल्याला याच्यात शोधायचं आहे पहा. तेल पाण्यात जर टाकलं तर विरघळतं का? नाही. तेलाचं काय येतं, वरती थर साठतो पहा. वाळू पाण्यात विरघळत नाही. हळद जर टाकली तर ती विरघळत नाही, तर ती त्याच्यामध्ये मिक्स होते, पूर्ण विरघळत नाही. जर पाण्यात साखर टाकली आपण तर पूर्णपणे विरघळली जाते पहा. तशी हळद सुद्धा विरघळत नाही, हळदीच सारखं पाणी होऊन जातं पहा पिवळं. तुरटीची पूड, तुरटी जर पाण्यात टाकली तर ती विरघळते पहा. पावसाळ्यात काय होतं, कधी कधी पाणी खराब आलं तर तुरटी त्याच्यामध्ये फिरवली जाते. तुरटीमुळे काय होतं, सगळा गाळ खाली जाऊन बसतो. म्हणजे तुरटी ही पाण्यामध्ये विरघळते. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय, तुरटीची पूड. त्याच्या पुढे पहा पुढचा प्रश्न. रुंद, भारा, चवड. हा 2019 ला प्रश्न आलेला आहे पहा. रुंद म्हणजे समूहदर्शक शब्द आहेत पहा. हे कोणते शब्द आहेत, समूहदर्शक शब्द आहेत पहा. हे कोणते शब्द आहेत, समूहदर्शक शब्द आहेत. म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक गोष्टी एकत्र आल्यानंतर जो समूह तयार होतो त्याला एक शब्द दिला जातो पहा. आता चवड, भाकरींची चवड, चपात्यांची चवड. भारा, गवताचा भारा. रुंद म्हणजे आता शिक्षक वृंद, अनेक शिक्षक एकत्र आले शिक्षक वृंद म्हणतो पहा त्याला.
मग आपल्याला असाच शब्द शोधायचा आहे बा समूहदर्शक. पाडस म्हणजे काय? हरणाचं पिल्लू, हरणाचं पाडस. तरस म्हणजे काय? प्राण्याचं नाव आहे. गुंजराव म्हणजे काय? ज्या भुंगा किंवा जे कीटक जे आवाज करतात, हा आवाजदर्शक शब्द आहे पा. ताफा, गाड्यांचा ताफा, हा शब्द याच्याशी बरोबर मॅच होतो. म्हणजे हे आपलं उत्तर झालं. पुढं पा, कांदा, लसूण, बटाटे. हा 2021 ला प्रश्न विचारलेला आहे पहा. आता कांदा जमिनीखाली येतो, लसूण जमिनीखाली येतात, बटाटे जमिनीखाली येतात. पर्याय पाहिले तर पर्याय सुद्धा तसंच आहे पहा. रताळे, मुळा, बीट, आले सगळं जमिनीखाली येते पहा. म्हणजे आता ओळखायचं कसं? पण त्याच्यामध्ये असं आहे की काही वनस्पतीचे मुळं काय करतात? अन्नाचा साठा मुळामध्ये करतात. आणि काही वनस्पतीचे खोड जे असते ते खोड काय करतं? अन्नाचा साठा करतं पहा. ते पण जमिनीखाली. मग आता कांदा, लसूण, बटाटे हे काय येतं? खोड येतं पहा. खोड काय येतं? खोड. आणि त्यांच्यामध्ये अन्न साठा तयार झालेला आहे. मग याच्यामध्ये खोड कोणतं आहे पहा. आता रताळे हे मुळे, मुळामध्ये अन्न साठा झाला. मुळा हे सुद्धा मुळे, मुळामध्ये अन्न साठा झाला. बीट हे सुद्धा वनस्पतीचं मुळे आणि त्याच्यात अन्न साठा झालेला आहे. आलं हे मात्र काय आहे? खोड आहे. काय आहे? खोड. काय आहे? खोड. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर येईल. हे प्रश्न तुमच्या लक्षात आलेत कसे सोडवलेत? पर्यायातलं अचूक उत्तर कसं शोधायचं लक्षात आलं असेल तर लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.